आता पाहूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून 45 पेक्षा जास्त जागा निवडून द्या। संभाजीनगरमधल्या सभेतून अमित शहांचं आवाहन। 40-41 नहीं चलेगा, इस बार 45 से ज्यादा सीटें मोदी जी की झोली में डालने का काम महाराष्ट्र की जनता। अमित शहांकडून संभाजीनगरमध्ये भाजपचाच उमेदवार असण्याचे संकेत। मोदींसाठी संभाजीनगरातून आणखी एक कमळ दिल्लीत जाणार। शहांकडून भागवत कराडांच्या उमेदवारीचे संकेत। आज यहाँ से तय कर जाएंगे कि ये मजलिस को उखाड़ कर फेंकेंगे और मोदी जी को एक कमल यहाँ से भेजेंगे। आप तय करते हैं? संभाजीनगरमधून मजलिसला हद्दपार करायचंय। मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी संकल्प करा। सरदार वल्लभभाई पटेल यांचा दाखला देत अमित शहा यांचा एमआयएमवर हल्लाबोल। जो आजादी के बाद निजाम से मुक्ति दिलाई थी, ये नए निजामों को आप फिर से एक बार घर में बिठाकर उनकी जगह बताने का काम करेंगे। संभाजीनगरच्या नामकरणाला विरोध करणाऱ्यांसोबत बसायला लाज वाटायला हवी। गृहमंत्री अमित शहांची उद्धव ठाकरेंवर टीका। संभाजी नगर का नाम बदलने के लिए जो रखने के लिए विरोध करते थे, वो बाला साहब के वारिस हो सकते हैं क्या? नारे दिले। शहांच्या सहीनं औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर झालं। उपमुख्यमंत्री फडणवीसांचं संभाजीनगरमध्ये वक्तव्य, तर नामकरणाबद्दल फडणवीसांनी अमित शहांचे मानले आभार। यात पहिलं काम काही केलं असेल तर औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं। त्या प्रस्तावाला अमितभाई शहा यांनी मान्यता दिली। त्यांच्या सहीने हे छत्रपती संभाजीनगर झालं। शरद पवारांना महाराष्ट्रातील जनता 50 वर्षापासून सहन करते। शरद पवारांनी महाराष्ट्राला हिशोब द्यावा। अमित शहांची पवारांवर टीका। साल से महाराष्ट्र की जनता आपको ढो रही है, सहन कर रही है। 50 साल छोड़िए, 5 साल का हिसाब दे दीजिए जनता को। उद्धव ठाकरेंना आदित्यला तर शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवायचे। जळगावमधील युवा संमेलनातून अमित शहांची घराणेशाहीवर टीका। उद्धव ठाकरे को, आदित्य ठाकरे को मुख्यमंत्री बनाना है, शरद पवार जी को बेटी को मुख्यमंत्री बनाना है। महायुतीच्या जागावाटपावर उद्या शिक्कामोर्तब होणार। उद्या महायुतीच्या नेत्यांसोबत जागावाटपासंदर्भात अमित शहांची बैठक। बैठकीनंतर कोणत्याही क्षणी महायुतीच्या उमेदवाराची घोषणा होणार। 23 जागांचा प्रस्ताव घेऊन उद्धव ठाकरेंनी घेतली पवारांची भेट। वंचितसोबत चर्चा करून जागावाटपाचा मुद्दा पूर्णत्वास नेण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये एकमत। उद्या दुपारी 12 वाजता मवियाची बैठक।